नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 29 मार्च भागामध्ये सगळ्यांसमोर जयंत खूप चांगलं वागायचा प्रयत्न करतो, पण जानूच्या बोलण्यामुळे लक्ष्मीसमोर काही येत असतं. त्यामुळे लक्ष्मीला सारखा संशय येतो आणि ती विचारते, जानू, एवढे दिवस झाले तुझ्या लग्नाला, पण ह्या घरातील तुला काहीच माहिती नाही. जयंत त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करतो, पण लक्ष्मी मात्र खूप हुशार असते. ती आता प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवते. झाला प्रकार भावनाने लक्ष्मीला फोन करून सांगितलेला असतो, पण लक्ष्मीने मात्र सिद्धूची बाजू घेतलेली असते आणि ती म्हणते, भावना, तू शांततेने विचार कर. अगं, सिद्धूचा हेतू काय वाईट नव्हता. तो चांगला मुलगा आहे, पण तू नीट विचार केला तर तुला समजेल. पण भावनाचा राग सिद्धूविषयी काही कमी होत नाही. पण बिचारा सिद्धू भावनावर एवढं प्रेम करत असतो की तिने तोंडात मारलं हे पण तो विसरून आपलेपणाने मारलं हे बोलून समाधान करतो. आनंदी म्हणते, भावनाई, मी सिद्धू काकाबरोबर आले म्हणून तुला एवढा त्रास झाला का? भावनाई, मी खूप बॅड गर्ल आहे. मी असं कधीच नाही वागणार. कान पकडत म्हणते, सॉरी भावनाई. आता भावनाला खूप रडायला येतं. ती म्हणती, नाही आनंदी, मी सॉरी. मी जरा जास्तच बोलले. तुम्ही शाळेत नव्हत्या ना, मी खूप घाबरले. मला काय करावं तेच कळेना, म्हणून मी सगळा राग तुमच्यावर आणि सिद्धू काकावर काढला. आनंदी म्हणते, भावनाई, सिद्धू काका खूप चांगला आहे. तुला त्याचा एवढा राग का येतो? तो तर तुझ्याशी किती छान वागतो, कधीच वाईट वागत नाही. आणि तू मात्र. ती आता शांत बसते आणि भावनाला कसं तरी वाटतं. ती म्हणते, आनंदी, मी वाईट वागते का त्यांच्याशी? आनंदी म्हणते, तसं नाही भावनाई, पण सिद्धू काका चांगला आहे. आता आनंदीला काय म्हणायचं हे भावनाला कळतं. इकडे वेंकी जयंतच्या किचनमध्ये असतो. पहिले त्याचा राडा बघून जयंतचं खूप डोकं फिरतं. तो मनात म्हणतो, माझं किचन सगळं बरबटलं आहे. ह्या लोकांनी काय राडा करून ठेवला आहे. त्यावेळेस तो स्वतःला कसाबसा सावरतो आणि निघून जातो. पण परत किचनमध्ये येतो तर वेंकी काहीतरी कुटत असतो. आता मात्र जयंतची पुन्हा सटकते. तो मनात म्हणतो, अरे यार, हा का किचनमध्ये येतो? आता मला सहन होत नाही या. तो वेंकीकडे बघतो. वेंकी स्माईल करतो आणि मान हलवतो. पण जयंतला वेंकीचा मात्र खूप राग येत असतो. तो वेंकीकडे बघतो तर वेंकी सारखा कुटत असतो. आता जयंत त्याचा हात पकडतो आणि त्याच्या हातामधील बत्ता हिसकावून घेतो. वेंकी त्याच्याकडं आश्चर्याने बघायला लागतो आणि खुणेने विचारतो, काय झालं? पण जयंतचा चेहरा मात्र खूप बदललेला असतो. त्याची विकृत बुद्धी पुन्हा जागी होते आणि तोच बत्ता तो वेंकीला मारायला लागतो. वेंकी हात करून म्हणतो, मारू नका, मारू नका. पण जयंत मात्र वार करतो आणि वेंकी खाली वागतो. आता वेंकीचं काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.